प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं. मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये गर्भ श्रीमंत शेतकरी, या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे, त्याचं काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशारी. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास वाता वाता घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये बाचाबाची होती, तणतण होती, धुसफूस होती. काही अटी लादल्या जातात. काशीनाथ त्या स्वीकारतो. काशीनाथचे हे जे घर आहेत, काशीनाथचे काका काकू मामा मामी आजोबा आजी पोट्टे सोट्टे, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये बारदान म्हणतात, असं बारदान घरामध्ये. या बारदानामध्ये एक अतिशय तरतरीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बाबन्या. हा किती शिकलेला आहे असं जर बाप्पाला विचारलं तर बाप्पा असं सांगतात की आमचा बाबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. हा नॉन मॅट्रिक पासला बाबन्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्खं वऱ्हाड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे, समोरची बैठक आहे, वसरी आहे. याला इकडे एक दरुज आहे, इकडे एक दरुज आहे, माग एक दरुज आहे. घराच्या अवतीभोवती वावर आहे, शेत आहे. हे मागचं जे भिताडे, या भिताडावर फोटो लटकलेले. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, खंडोबाचा फोटो, मारुतीचा फोटो, मध्ये गांधी नेहरू बसलेली. फोटोच्या खाली उदबत्त्या लव 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला. इकडं गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेले. खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडन येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात. घरामध्ये आहे कोणी आहे? काशीनाथ आहे. कुठे गेले पोट टाकून? बाबन्या, ए बाबन्या, अरे इकडे या ना बाबा. इकडे म्हणलं तर तिथून हात पाल. अरे बाबा इकडे इकडे या ना. काय पोरग हे बोलून राहिला तर तिथून हातपाय हलून राहिला. माझ्या काही लक्षात येत नाही काय चाललंय घरात, काय नाही. एवढं शिकलं सवरलं पोरग, घडघड बोलायचं, मोकळं व्हायचं. ती अरे बाबा तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? काशीनाथ कुठे गेला? आता आता वावरात गेला ना. वावरात काय करतो तू? वावरात उसाला पाणी घालतो तो. उसाला पाणी घालतो? त्याला कळतं का उसाला किती पाणी घालावं, कुठं घालावं, कसं घालावं? त्याला पाठवून तिकडे फळ. इथं पाणी घालायचं तिथं घालायला, त्या ठिकाणी पाणी घालायचं. माझ्या काय काय लक्षातच नाही एवढं. काय चाललंय आमच्या घरात, काय नाही. एवढं शिकलं सवरलं पोरग, घड 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 बोलायचं, मोकळं व्हायचं. ते दिलं सोडून इकडे एक बोलतंय, तिकडे एक बोलतंय. कळलं वळण, डोक्याचा ताश व्हायची वेळ आली नुसती माझी. त्याला म्हणा तुला ताबडतोब इकडे बोल. काशीनाथ काय करतो तिकडं? अरे बाबा तिकडं काय? आय एम सॉरी बाप्पा, म्हणजे काय just think we change your agriculture structure. Yes, 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 yes. नाही काय बाप्पा, आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे बरोबर एक्झॅक्टली रिटर्न्स मिळाला पाहिजे, मिळत नाही. येस येस येस. काय काय लावलं फेस फेस. हे बघ काय ना, तुला काय बोलायचं ते मायाच्या भाषेत बोली. एक नंबर 2 बोलताना वातात आल्यासारखं नको करू.
गुमान उभा राहून सांग काय म्हणणं येतो, काय म्हण. आय एम सॉरी बाप्पा, म्हणजे काय की मला असं सतत असं वाटतं की आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो, एवढे काम करतात, त्याच्यामध्ये काम करतात, पण त्याच्यामध्ये आपल्याला वरामीच एक्झॅक्टली रिटर्न्स बरोबर उत्पादन मिळालं पाहिजे, मिळत नाही. येस बस. तुला असं वाटतं का शिकून सवरून आला आणि वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार आहे? येडा झाला का? आमची अख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारणा बाबा. तुला माहिती आहे माझं वय होत आलेले, तुझ्या मायचं वय होत आलेले, घरामध्ये आजी आहे जुनं खोडे, कवा कटकन मोडेल याचं काही नेम आहे का? तेव्हा आमच्या समोर 2 4 हात झाले म्हणजे आम्ही हरी हरी करायला मोकळे, तुम्ही तुमचे काम करायला मोकळे आहे की नाही? नाही म्हणजे लोक रोज येतात विचारतात पुसतात म्हणून म्हणलं. परवा ते अमरावतीचे आलते, चांगली आहे पोरगी, नाही हे तिला काय. मग कोल्हापूरची पाय नाही, हे पैठणची पाय नाही, हे अंबड, असे कशावर पोरं तुम्ही घडघड बोलत नाही? हा मी पहा बरं मनामध्ये आला कसं ठोकून देतो दणकन. माणसानं मोकळं बोलत जावं, छाताडावर दडपण नाही ठेवू. छाताडाचा भाता नेहमी खेळला पाहिजे, फस फुस फस फुस, त्याला तब्येत चांगली राहती. काय झालं सांग ना, मोकळं बोल. काय नाही म्हणजे काय बाप्पा की it's a little bit difficult for me to express. I don't know exactly how to express it because but when I think of the problem, I feel a little bit awkward. This problem is a little bit delicate. So when I try to speak in front of you, I feel a little bit embarrassing and something. I don't know exactly how to because जमिनीचा पोपडा नको काढू. अंगठ वर कर, अंगठ वर कर. आय एम सॉरी बाप्पा, नेमकं तुम्हाला कसं काय सांगायचं प्रॉब्लेम आहे, पण मला काय सांगायचं तुम्ही मायला सांगितलं, प्लीज तुम्ही मायला विचारा ना. हस मायला सांगितलं मग पाठवून दे तुझ्या मायला, जा तिला म्हणा, बोलीला म्हणा लवकर ये. हे आमचं खटलंही मा चेंगटे. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. सकाळपासून चुलखंडाजवळ रांधा वाडा उष्टे काढा. आणि आमच्या घरामध्ये पोट्टे तशीच, दिवसभर चुलखंडाजवळ बसून हादड हादड हादड, कारखाना चालूच. तिला म्हणा लवकर ये, जशी असेल तशी ये म्हणा. येणार नाही ती बाई, जीव खाईल माझा. आयुष्यभर कुरतडून खाल्लं, आता सोडणार आहे का मला ती? आणि तिला सांग काशीनाथ, काशीनाथ, ए काशीनाथ, तिला म्हणा ए. तुम्ही मला बोलविला का? होय तुम्ही मला बोलविला का? अहो तुम्ही मला बोलविला का? काशीनाथ काही बोलला का? बोलला 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 ना, बोलला. अहो बोलला म्हणले ना, बोलला ना. काय आता माय वसवस नको तुम्ही अंगावर. नाही तर काय म्हणते मंदीचं काढता सकाळपासून तिकडे चुलखंडा जाऊन गेल, तिथं बसून ते बुक 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 करताय. ते पोट्टे तसे तुम्ही असे, मी तर कुठं पाहू. घेणं देणं फुक्कट चकन दिला ना. अहो बोला मला की अहो 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 इकडं या. तुम्ही त्याला कुठं पाठविलं होतं म्हणे ना, लंडनला का फलटणला? तिकडं ते काय मड्डम का फड्डम म्हणते ते पाहिलं ते पोराने. हा मी नाही विचारत ते पोराने, आम्ही विचार ते पोरं पण तन 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 करता. नाही तर काय मिळेल इकडं आगन तिकडं फोपटा माझ्या जीवाचं नुसतं वस वस वस. त्याला पाठवा इकडं. काय माय काय लेकरू, आमचं घर म्हणजे म्युझियम आहे. त्याला म्हणा तुला ताबडतोब इकडं. काय शेणत मायला काय सांगितलं? तिकडं पोरगी पाहिली,
का इकडे नाही का पोरी खपल्या सगळ्या? शिकायला गेला होता का पोरी पाहायला? बाबा यू ट्राय टू अंडरस्टँड मी, डोंट गेट एक्साइटेड प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड मी प्लीज. काय बाप्पा मी जी मुली पाहिली नाही त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल. हे असं केलं म्हणजे काय केलं? घोटाळा झाला का? प्रेम हे असं? मी तुला काय म्हणलं, तू बोलताना हातपाय नको हलवत जाऊ. तवा असं आता असं. आमच्या टकुऱ्यात काही येतं ना. त्या पोरीचं काही कुंडली गोत्र नाड जात पात कोणी काय कुठले काय नाव आहे पोरीचं? पोरीचं नाव काय? तिचं नाव ज्युरी द्वेष. ज्युरी द्वेष. जुडी कशाची जुडी? मेथीची का शेपूची? काय नाव आहे काय? काय नाव कसे? मंदावती कलावती प्रभावती. आणि बापाचं नाव मिस्टर जॉन. जानराव आहे का? काय करतो जानराव? पोटा पाण्याचा धंदा काय? नाही म्हणजे काय बाप्पा, हिज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट, म्हणजे मोठे उद्योगपती. आणि विशेष म्हणजे काही वर्ष या देशामध्ये ते राहून गेलेले असल्यामुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट, एक सोशल विजन. मोर आलं ध्यानात. बाकी काही कुंडली गोत्र नाड जात पाय काय कोणत्या जातीचे? ते इंग्रज आहेत. इंग्रज इंग्रज डोक्यातून काढून टाक खूळ. हे लग्न नाही होऊ शकणार सांगून ठेवतो तू. हे लग्न बाप्पाचं बोल नाही, काळ्या दगडावरचे हे लग्न. बाबा यू ट्राय टू अंडरस्टँड मी. You try to understand my sentiments, my emotions. I promise that, girl. I'm not going to have just, hey! कोणासमोर बोलतो तू? बापासमोर बोलतो. तिकडे शिकायला गेला होता ना मोठ्या देशात. बापाशी कसं बोलावं शिकवलं नाही का तुला? आदबीनं बोलायचं. आदबीनं बोलायचं. उद्धटपणा चालणार नाही इथं. खालच्या आवाजात खा. मी समजून घ्यावं मला. मी शब्द दिला त्या मुलीला, वचन दिलं मी तिला. मी नाही विचार करू शकतो. अदरवाईज आय विल कमिट सुसाइड. म्हणजे मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल तुम्हाला. मी गळफास लावून पेटून मी स्वतःला एक क्षणभर या जगात नाही राहणार बाप्पा. आय कांट टॉलरेट दिस ॲटिट्यूड. आय एम व्हेरी सॉरी. नो 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 नो. काशीनाथ थांब. दाराच्या बाहेर जाऊ नको. तुला शपथ राजा. इकडे इकडे. कुठं निघाला? एकुलता ऐकलं तू. अरे जमीन जुमला शेतीवाडी सगळं कोणासाठी जमा केलं रे? कोणासाठी? खस्ता खाल्ल्या. तळा हाताच्या फोडासारखं तुला जपलं का ना? भागातल्या रोपल्याला जीव लावला तसा तुला जीव लावला. तुझ्या मायनं पापणीचं पत्र करून तुला लहानाचं मोठं केलं. तुझ्या आजीला दिसत नाही, डोळ्याचं खाचडं झालं. त्या माऊलीनं फरफटत फरफटत कोणी तुला सांभाळलं. सांभाळ ना, सांभाळ ना. तू निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं रे? म्हातार बहिणी हातातून काठी पडली ना राजा. उचलून द्यायला आपल्या हक्काच्या पोराशिवाय कोणी नसतं जगात. लक्षात ठेव. हा तुला त्याच पोरीवर लग्न करायचं. तुझा निर्धार झालेला आहे. विचार बदलत नाही. मग ऐकून घे नीट.
लग्न होईल, पण आम्ही सांगतो त्या अटीवर होईल. नंबर 1, ते कोण जानराव का कोण आहे ना, त्याला पत्र पाठवून लग्नाच्या बोलाचालीसाठी इकडे बोलून घ्यावं लागेल. नंबर 2, समजा जानराव इथं आले तर त्याला आम्ही असं सांगू लग्न आपल्या पद्धतीनं होईल. नंबर 3, लग्नाचा सगळा खर्च जानरावला करावा लागेल. नंबर 4, लग्न लंटनला होईल आणि आपल्या अख्ख्या वरडाचा जायचा यायचा खर्च जानरावला करावा लागेल. आणि महत्वाची अट अशी, नीट ऐकून घे, समजा जानराव इथं लग्नाच्या बोलाचालीसाठी आला, बोलाचाली होऊन जाईपर्यंत तू जानरावनं मध्ये मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मीन बबन्या पाहून घेऊ काय करायचं. 4 पावसाळे आम्ही पाहिले. जा तिकडे जा, त्याचा जो पत्ता दे, पत्र देईन त्याला म्हणा बोलवलं इकडे जा. काय पोरगे, पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडख्यात काय बसलं. चांगले देवाना आहे ना, दिवस मानच मोठे विचित्र आले. पोरं इंग्रजी वाचायला लागली, लिहायला लागली की त्यांना काय आजकाल झंडा फडकवल्यासारखं वाटत कोणाला माहिती. तुकोबा रायनं म्हणून ठेवलं तेच खरे, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आलं देवाजीच्या मना, तिथं कोणाचं चालना. त्याला ताबडतोब पत्तानपत्र घेऊन पाठवून दे आणि त्याला म्हणा की ए बुचकळ्या, तुला दादानं पत्तानपत्र दिलं का? आपण आपल्या माणसाला सोयरीक जुळवताना मराठीतून कशी पत्र लिहिली, तसं इंग्रजीतून लिहिन पोस्टात टाक. माझं डोकं लई भनभन भनभन करू लागलं, मी जरा वावरात जाऊन येतो. लिहशील का नाही? मग हो म्हण ना, दात खिळ बसली तुझी. पोरग ताबडतोब लिहिन पोस्टात टाक, श्रीहरी 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 श्रीहरी. जाओ तुम्ही, जाओ जाओ ना शपथ. आणि माझा दादानी पत्ता दिलाय, पत्र दिले, काय काळजी करू नका. जा, त्याला काय लागत आहे इंग्रजी लिहायला? तरी तुम्ही दन 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 सन. माणसं आपल्याकडं इंग्रज गेलेत पण भाषेलाच हपकायलेत. त्याच्यामध्ये काय दन दन ठोकायचं झालं इंग्रजी. रमला कुठे ग कान्हा, बाई तिनी सांजा झाल्या रम. काय पत्ता पत्ता काय पत्ता. टिंग निंग 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 निंग. जॉन डसली. कोणाला डसली? डसली नाही, डेसली. जॉन डेसली, मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन. कार्लटन. हा माणूस नक्की कारल्याचा या पर्याय. WC. कुठं राहते कोणाला माहिती. लंडन 2. ओके. ओके नाही, युके. काय किचकट पत्ता दिला मला. चुकलं तर पुन्हा माझ्या नावानं बोंब. आपल्याकडे कसे सोपे पत्ते असतात. मारुतीच्या पाराजवळ म्हणले की चाललं पत्र. मला काय आत्ता लिहितून मोकळा होतो मी. मला काय. श्री जगदंबा प्रसन्न. जानराव. ओ जानराव, नमस्कार. ॲज फादर ऑफ OF का OFF. फादर ऑफ काशीनाथ. As father of Kashinath wanted to marriage.
फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झाला ना. बाप्पाला कळलं तर खेटरानं आणतील ना ते. मला काय नाही हो, फादर ऑफ काशीनाथ नाही ना, फादर ऑफ काशीनाथ शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेजेस, देअरफॉर शेंड गोत्र. गोत्राला काय म्हणतात? GOATRA, गोतारा. प्लीज शेंड गोतारा अँड नाड बोमला. नाड 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 लेस ऑफ जुडी. अँड कुंडलीचं चित्र काढून तो खाली लिहितो शेंड अबोव. अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट. अँड प्लीज स्टार्ट 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 एक्सप्रेस डिलिव्हरी. क्यांकू झालं. आपल्याकडे माणसं इंग्रजी पत्र लिहायचं म्हणजे यार पडून जातो. आपल्याला काय वाटत आता त्याच्यामध्ये काय दन दन ठोकलं की झालं इंग्रजी. पण कोण वाचणार आहे? वाचणारे कोण? एक तो आणि एक मी, मध्ये आहेच कोण? पत्र लिहिलं, पोस्टात टाकलं. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाल्याबरोबर ही बातमी घरात फुटली. बायकांना कळली, पोरांना कळली, पुरुषाला कळली, लहानाला कळली, मोठ्याला कळली, ज्याला त्याला कळली. आणि जो तो एकाच कल्पनेने हुरळून गेला की दादाचं लग्न लंडनला ठरलं, आपल्याला लंडनला विमानात बसून जायला मिळणार. या कल्पनेने हुरळून गेलेल्या बायका घरातल्या कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे 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 काम करत असताना वंस 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 इकडे या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या. तुम्हाला कळली बातमी नाही? आता कसं करू बाई? तुम्हाला आता काय करू बाई? अहो तिकडे म्हणे पत्र गेले हो, आणि आता तिकडून इकडे पत्राचं उत्तर येणार आहे हो, आणि पत्राचं उत्तर आलं की तुम्ही मी वंच लेकर ते बसलं नाही धंदार. अगं काय लावलंय उगी? गावात तुरीन भटभटणीला मारी घट्ट करते का पातळ करते? आता तर कुठे तिकडे पत्र गेले का ग असं, त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राचं उत्तर येईल का ग असं, त्याच्यानंतर बोलायचं लिहिल, आणि बोलायचं लिहिल्यानंतर बाप्पाच्या मनामध्ये आलं तर मग ही म्हणते तसं, तू म्हणते तसं, लेकरं बाळ पोरं सोरं सगळ्यांना मिळेल बुंग. हो बाई, हिच म्हणणं बरोबर बाई, सुशीचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या घरामध्ये एक बाई बाप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे बाई. हो बाई, बाप्पाच्या मनामध्ये आलं नाही ना तर बोंबला अग बाई टोचलं ग, आणि समजा बाप्पा मनात घेतलं मग मात्र ही म्हणते तसं, तू म्हणते तसं. हे बायकांची उत्साहात घरात चर्चा चालू असताना शेताच्या बांधावर लहान लहान पोट्टे खेळत होते. त्यांना बातमी कळली. बातमी कळल्याबरोबर बेमट्याखाली चाललेली चड्डी वडात मनगट चमकीत पोट्टे जे भिंग घराकडे तुला काही बातमी नाही? तुला काही तुला 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 मला काही, मी आता चेत्याच्या बंद वगैरे तो ना तर मला चेत्याच्या बाल मला चेत्याच्या बंद मामा भेटला भाऊ. मला मामा काय म्हणला? दादाचं छल्लो म्हणलं. मी म्हणलं दादाचं छल्लो? मग मी यांच्या नाड्या बाया हवी सगळे, मी पण येणार आहे, मी पण येणार आहे, आम्ही तुला घेणार. आम्ही तुला नेणार नाही नाही.
कारण तू शांबडा आहे. पोरा सोरांचा हा धिंगाणा बाहेर वाटल्यावर पुरुष मंडळी या व्यंकटराव या, ना ना भाऊराव दाजी आप्पा या ना राव. बसा ना. झाला का तुकडा गिळून? मोडला का तुकडा? ढकाला का पोटात? टाकवा ना बूड. बसा ना. हो बसा ना. घ्या पानाचा डबा घ्या. घ्या घ्या घ्या. तुमच्या कानावर आली बातमी नाही? तुमच्या 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 काय कडे हो बाप्पानं तिकडे पत्र पाठवलं म्हणे. माणसं तिकडून इकडं बोला चालीला येणार आहेत. बोला चाली झाली की तुम्ही मी व्यंकटराव नारायणराव लेकरं बाळ सगळे त्याच्यात बस नाही जाणार बंग. अरे काय लावले उगी हे आणा दिस बरं इकडं आणा किता असं आता तर कुठे तिकडे पत्र गेले. त्याच्यानंतर तिकडून इकडे पत्राचं उत्तर येईल. त्याच्यानंतर बोलाचाली होईल. आणि बोलाचाली झाली योगा असला तर तुम्ही म्हणता तसं ते म्हणता तसं लेकरं बाळे पोरं सोरं सगळ्याला जायला या या. हे म्हणतात एकदम बरोबर आहे. काय नानासाहेब, कोणती गोष्ट व्हायची असेल ना तर माझं पहिल्यापासून सगळ्याला काय म्हणणं आहे, तंबाखू काढा. आणि ती गोष्ट धक्क्याला लावायची असेल ना चुना लावा. समजा ती गोष्ट बाप्पाच्या मनात नाही आली ना, जर का बाप्पानं टकुऱ्यात घेतलं गम. आता परवा दिवशी ते त्रिंबकरावची भेट झाली सुशीच्या पोराच्या लग्नामध्ये. निघाल्या ना गोष्टी, यायराच्या गोष्टी निघाल्या. त्रिंबकराव काय म्हणले होते दिगंबरावला लग्नाच्या बैठकीत बोलताना, मांडवामध्ये जेवढे बी बायका येतील तेवढ्या सगळ्या बायकाला आम्ही आहेराची लुगडी नेसू म्हणले होते नव्हते? म्हणले होते ना. मी होतो ना बैठकीत. शब्द दिल्यावर पाहायला पाहिजे की नाही. मी होतो ना बैठकीत. आता तिथं काय झालं त्या मांडवामध्ये बामनानं मंत्र म्हणले, लोकांना अक्षता फेकल्या. 10-12 बायका मांडवात बसल्या होत्या. यायच्याकडच्या बायकाला काय वाटलं 10-12 बायका एवढेच आहे. यायच्याकडच्या बायकांनी पितळ्याचे तपक, आयराचे लुगडे, त्याच्यात दुराणामध्ये हळद कुकू बसलेल्या 10-12 बायकाला फसो 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 लावलं. लुगडे दिले आणि गेले निघून. यायला वाटलं बायका एवढेच आहे. आता थोड्या वेळानं त्या मांडवामध्ये काय झालं की उकळून भाव काढा, उकळून भाव काढा, उकळून भाव काढा, उकळून नेमकं झालं काय मांडवात? नाही म्हणजे आलेल्या बायकाला लुगडे नेसविले का फेडले? काय सांगायचं नीट सांगा ना. ते बोलताना सगळा फवारा उडला ना अंगावर. अरे राव, माणसं गेले वावरात निवात बसून कसं चालेल? उठला चालणार आहे का?
उपर्ण झटका सगळे निघून गेले. तेवढ्यात बाप्पा घरात. हे काय चाललं रे पोट्याव? अभ्यास करत नाही, काही करत नाही, फोकलीचे. सकाळ उठल्यापासून भुंग 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 जसे भुंगे घुसले घरात. करे बंड्या, उजळणी झाली का पाठ? पावकी, निमकी, पाऊनकी. गणित किती गेले? गणित किती गेले? पाट्यानिकडे, पाट्यानिकडे. हे गणित आहे का? हे गणित आहे? देऊ का थोतरीत? मारुतीचा फोटो काढतो आणि गणित म्हणतो काढतो. 2 घंटे अभ्यास. रे पंडित, कविता पाठ झाले का? आणि श्लोक, श्लोक मी दिलेले सगळे श्लोक मला शुद्ध भाषेत पाठ पाहिजे. भाषा म्हणजे गंमत आहे का? तू रे नारायण निबद्ध लिहिला का? निबद्ध, निबद्ध. मी दिलेल्या ईशावरचा निबद्ध व्याकरणाच्या नियमाप्रमाणे नीट लिहून दाखव. जिथं कुठं वाक्यामध्ये टिंब टांब टुंब टेंबे असतील ते टाक. चुकला तर कंबरड्यात लाद घालील. चला बसा आपल्या, चला 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 चला. आजकालच्या काळामध्ये गणित, भाषा कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? जसं जमल तसं. चड्डीवर कर. काय पडलं ते वल्ल? अरे ते वल्ल काय पडलं? अरे पूस ना, वास कशाला घेतो तू? हे बुंगबुंग नुसतं घरात राहिलं नाही, पाहता पाहता गावात घुसलं. अख्खं गाव, बायका पोरं सोरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक काम करत असताना बुंग 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 करायला. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र घरात येऊन पडलं. ते नेमकं उचललं बाबण्याने, पाहिलं कोणाचं? कोणाचंही कोणाचंही. तनंग तंग तंग 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 तनंग तंग तंग. बुंग कमिंग, बुंग कमिंग. मामी, मावशी, आई, बुंग, पप्पा. बुंग. काय झालं बोंबलायला? अहो ते जॉनरावचं पत्र आले आणि त्यांनी असं कळवलं की दादाच्या लग्नाच्या बोलासाठी ती येऊ लागलेली आहेत. आणि त्यांनी पुढे पत्रामध्ये कळवले की दादाच्या लग्नाच्या बोलासाठी ती येऊ लागलेली आहेत. आणि त्यांनी पुढे पत्रामध्ये कळवले की येऊ लागलेले आहेत. तुझी पीन अडकली, पुढे वाच. आणि ते और बाप 25 तारीख आहे, आजच नीट वाच रे, वाचवच नको करू. अहो आजच यायला, आज यायला वाचताना घोटाळा नाही ना? नक्की. पत्र ठेवीत काशीनाथच्या दादाच्या कानावर घाल. तिकडून जाऊ इकडे गावामध्ये जा. शास्त्रीबाला सांग, व्यंकटराव सांग, छगनराव सांग, मामाला सांग, काकाला सांग, बाळासाहेब सांग. बाळासाहेबाच्या घरातून, अच्युतरावकडून, मधुकरावकडून, किशनरावकडून, नंतर मारुतीच्या पारावरून ऐकून घे रे नीट. ए धानरट, काय पोट्टे आमच्याकडे. आम्ही सगळे बोंबले सांगा. तू कुठून निघाला तू? हे तू असं कर, तू हो पुढं, मी येतो मागून. नाही तिकडे मागून पुढं मी आलोच. ए कमल, सुमन, कोण कोण आहे? शरयू, सिंधू, कोण कोण आहे तिकडे? ती सुमन, कुसुम, सगळ्या पोरी या. मंदा इकडे या. या कलावती, प्रभावती, मैनावती, चला पोरी हो या इकडे. ऐकून घ्या नीट. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जानराव येणार आहेत. घर सगळं व्यवस्थित करून ठेवा. पहिल्यांदा ही वसरी झाडून घ्या, सतरंजे टाका, गाद्या चादरी तक्के लोड खोळी सगळं बदलून टाका. या चादरी ठेवू नका. जाळे जळमट कुठं लागले असतील ते साफ करून घ्या. डावीकडच्या सगळ्या खोल्या, उजवीकडच्या सगळ्या खोल्या, माडीवरच्या सगळ्या खोल्या, पाहुण्याची खोली, अंगण गोठा सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. लक्षात आलं का? माहिती मोठ्या कामाच्या सगळ्या. तो फडा ठेव खाली, ते परत ठेव खाली. आणि तू उभ्यात ये. सिंधूला कधी बोलवा. कमरेवर लेकरू तरी असतं नाही तर घागर तरी असतं. ऐकून घ्या नीट. दादाच्या लग्नासाठी ते माणसं येणार आहेत. ते मोठे चौकस बुद्धीचे असतात, कुठेही भस्कन घुसतेत, त्याचा नेम नाही. लक्षात आलं का? काय सांगायला आलो? प्रभे, ए प्रभे, प्रभे कुणीकडे पाहती तू? अजून आले नाहीत ते, यायचेत.
बावळाटाचा बाजार आहे घर म्हणजे नुसता. भर 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 कामाला लागा. हे राहिलं ते राहिलं मला सांगू नका. सगळे भांडे कुंडे स्वच्छ करून ठेवा. कपड्या लत्ताच्या घड्या करून ठेवा. त्याच्यानंतर काही कुठं पडलं असेल केरकाचा उचलून ठेवा. हे राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लक्षात आलं का काय सांगायला लो? प्रभे ए प्रभे सुशे तू मध्ये बोलत जाऊ नको. प्रभे सुशे तू मध्ये बोलत जाऊ नको. प्रभे सुशे प्रभे तू एक काम कर. पाहुणे येण्याच्या अगोदर अंगणामध्ये जा. मोठी रांगोळी काढ. नंतर रंग भर आणि त्याच्या सडा नंतर घाल. चला आवरा बरोबर उरकू. का बोलू नका. कामाच्या वेळेला भर 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 कामाला लागा. आणि तुम्ही पाहुणे येण्याच्या अगोदर तू एक काम कर. आपल्या घरामध्ये जेवढे पोट्टे असतील तेवढे सगळे पोट्टे एकत्र करा आणि सगळ्यांना पहिल्यांदा खांगळून काढा. सोडा घाला नाही तर साबू घाला. पोरं कसे कली केल्यासारखे झाले पाहिजेत. भार 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 कामाला लागा. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लक्षात आलं का काय सांगायला? हो आम्ही आवडतो. बरं 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 पत्र खोचान कामाला लागा. बरं पटपटपट मी काय करते सगळी वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाली की तुम्ही काय करा सतंजा टाका. सतंजा गाद्या टाका. गाद्यावर या चादरी टाकू नका. या निवळ दुपट्यासारख्या झाल्यात. मोठी माणसं त्याच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. दुसऱ्या टाका. आणि हे सगळं झालं की नाही मामी तुम्ही भांडे कोंडी इतके स्वच्छ करून ठेवा की त्या माणसाचं थोबा दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सुशे तू कपड्याच्या घड्या कर. जेवढ्या घड्या होतील तेवढ्या घड्या कर. नाही तर बोळे कोंब कुठे तरी. आडगळीच्या खोलीस तू पहा. पाहुण्याच्या खोलीस तू पहा. आणि हे सगळं झालं की नाही भर 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 मंदे 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 घरभर केसाचा गुंता केला मिलीनं. अगं मी झाडायला लागले मंदे इथं नको टाकू गुंता. अगं मंदे मी झाडायला लागले ग इथं नको टाकू गुंता. अगं मंदे मी फडा उचलला की गुंता इकडे तिकडे सरकतो. मला तू उचलायला त्याच्या मागे पळावं लागतं ग मंदे. मंदे इथं नको टाकू गुंता. मंदे इथं नको टाकू गुंता. अशी मारील मेले फड्याने आता फडा फडा फडा. अगं कोणी यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवानी तू फणी आलंच. हिला कोण पाहायला लागलं कोणाला ती डुचकीला. आता टाकतारी कोण तशी मारी मेले फड्याने होते. ए डुचकी मिली. रमेश भाऊजी और रमेश भाऊजी हे एक मिनिट बुटक. तो भितडावरचा मारुतीचा फोटो आहो तिकडे कुठे पाहता. मी सांगायला लागले मारुती तुम्ही पाहायला लागले गांधी. ए मेले हेकन. तो भितडावरचा मारुतीचा फोटो त्याच्या टंगड्या गेल्यात वर मुंडका गेले खाली. तो बाबाला तर म्हणून मारुती शीर्षासन करायला लागला. काय करायला लागला हो हे सगळं बरोबर उरकून घ्या. आणि हे सगळं झालं की नाही थांबाई फारमाई वाचवाच करती. नाक तोडा मेला जसं काही हिच्याच खांद्यावर येऊन पडले सगळं. अगं सुशे ते कोणी यायचे ते कळल्यापासून मला काहीच सुधरलं बाई. शपथ खोटा नाही सांगा. माझे हात पाय गळूगळूच गेले. काही भांड कुंड उचलायला जावं तर गळूगळूच पडायला. आत्ता मोरीमध्ये गेले आणि भरेला तांब्या होता तर बत्कन माझ्या हातून पडला. माझ्या छातीमध्ये नुसतं धोड 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 धोड. कसं होईल काय होईल कसं होईल काय. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होतंय. माझ्या तर छातीमध्ये लक 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 लक. अगं हिच्या छाती धडधड तुझ्या छातीत लक लक. माझ्या तर छातीमध्ये चम 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 चम. अगं बोलू नका ग. रात थोडी सोंग भारी बरोबर उठून घ्या. आणि मामी बसल्या बसल्या तुम्ही एक काम करता. अगो आपल्या पोट्ट्यांना फार बाई वाईट खोडी येत बाई. हो बाई कोणी पाहुणे रावळे आले ना की आपले पोट्टे काय करतात पाहुण्यांच्या समोर येतात. आयांच्या कमरेला लटकतात. पाहुण्याकडे पाहतात आणि म्हणतात भूक भूक भूक. म्हणजे आलेल्या पाहुण्याला असं वाटावं पोट्टे दुष्काळात येत. तेव्हा तुम्ही काय करा सगळे पोट्टे एकत्र करा. सगळ्याच्या नळ्यात 4-4 घास कोंबा. खाल्लं नाही मेल्यानं ना तर आडवं पाडून छाताडावर बसून कोंबवा मेल्याच्या नरड्यांमध्ये. म्हणजे आलेल्या पाहुण्यासमोर इज्जत घेणार नाहीत. आणि हे सगळं झालं की नाही वंश वंश अहो वंश वंश वंश. गेल्या तिकडे गेले ना. अगं अजिबात कामाला हात लावतो. नुसतं या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या खोलीत. गुरु 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 हिंडती आणि असं भास होती कामाचे डोंगर उचलायला लागले.
पण आपल्याला बोलता येत नाही ना. आपल्याला बोलता येत नाही, बोलता येत. तोंड धरून मुक्याचा मार चाललाय घरामध्ये. सांगता कोणाला, सांगता कोणाला. कसे तरी दिवस काढायचे. फार कंटाळी आहे घरात, मी शपथ कुठं नाही सांगत. परमेश्वराला रोज म्हणते उचल रे बाबा, लवकर उचल. तोही कुठं रजा काढून गेलाय कोणाला माहिती. बरं बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. स्वभाव तर माहिती तुला कसा आहे. बोलले की बोलले की बोलले की अगं काय ही जगाविरीत नणंद देख काय नणंद झाली म्हणून काय डोकर मिरे वाटायचे का. वा वा वा, असं कसं. एवढं मोठं एकत्र घर म्हणल्यानंतर, बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये का. एक जमान फेरी किती म्हणून बरोबर करायचं. त्याला काय मर्यादा का नाही. शेवटी एकत्र कुटुंब म्हणल्यानंतर, बारदार म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये. वा असं कसं. आता परवाच दिवशी तुला मी गोष्ट सांगते. मी हे बसलो होतो पट्ट्यावर गप्पा मारी. मी ना म्हणलं मी नाही रावलं. अहो म्हणलं तुमची सख्खी बहीण झाली ना, आमची नणंद झाली म्हणून काय डोकं दोंड बोलायला सांगता का. कदाळ बोलायला सांगता. आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. आणि काही नाही काय म्हणले ना, मी तुला लेकराची शपथ घेऊन सांगते, तेच सांगते. म्हणजे तुम्ही वंशाला समजून का नाही सांगतो. हा, एखादं वस्त्र भांडलं पडलं तर विसरून ठेवायला सांगा. एखादा कपड्याचा बोळा पडला तर घडी करून ठेवायला सांगा. काडी पडली तर उचलून ठेवायला सांगा. तेवढाच कामाचा भार हलका होतो. आपलं हक्काचा माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. सांगितल्या बरोबर मला म्हणले बोलला का इतकं बोलले भाई मला बडा बडा बडा. आपला हक्काचा माणूस म्हणून मी सांगायला गेले तर आपलं मेलं सोंग असं. आपलं नशीबच फुटक. जिथं हात घालायला जाऊ तिथं भोका निघायला लागले. तरी लग्नापूर्वी माझ्या वडिलांना म्हणलं होतं मी, मला तुम्ही या घरात देऊ नका, बरं देऊ नका. पण त्यांनी माझ्या मामानी पाठीवर हात फिरू 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 सांगितलं मोठं घर मोठं घर. हे मोठं घर बडा घरन पकडावा असा. बरं कामाचं जाऊ दे का. कामाने काय कोणी माणूस म्हणाला नाही का, कोणी लुळ पांगलं होणं का झिजणार आहे. मला कामाचं नाही वाटत. इथं कसं आहे, काम तर काही करायचं नाही, पण चांगलं काही झालं की मोठेपणा सगळं आपल्याकडे घ्यायचा. कोणाला सणवणार आहे ग. मरमर आपण मारायचं आणि मोठेपणा हिने घ्यायचा. वा असं कसं. आता परवा दिवशी गोष्ट सांगते तुला. आपल्या घरामध्ये सत्यनारायण झाला. सत्यनारायण ग. अगं झाला का नाही. एकतर होय तरी म्हण, नाही तर नाही तरी म्हण. झेंडू फुटल्यासारखं पाहती काय माझ्याकडं. आणि तिला घाबरता का तुम्ही एवढा. मी आहे ना, फक्त ती आली की सांग मला. आता परवा दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. ही बाई सगळीकडे गावात बोंबलं सांगत सुटली, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळे सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला. काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं, चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अगं काय. कधी 90 यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी शाळेत पहिल्या नंबरात पास झाले. ही बाई सगळीकडे गावात बोंबलत सांगत सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ही ढमेली. बरं बातमी कवा सांगावी, काय सांगावी, काही धारबळ. अगं दुपारी दार बंद होती तर कडे वाजू सांग.
कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय चालतंय. यंदाच्या वर्षी बाई पाऊस भरपूर झाला. मा शेतामध्ये हरभरा टरारूर आला. तुला सांगतो हे दाना सट्टा ना ही बाई सगळीकडे गावात बोंबलं सांग सुटली. माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, हिच्यामुळे हरभरा टरारून वर. हरभरी मेली. अगं एवढंच काय, तुला सांगते सुलवंशला लेकरू झालं. नको गो बाई, नको नको नको. ही बाई कशाचं श्रेय घेईल आणि कशाचं नाही सांगता सांगता कुणाला सांगता. आपलेच दात आणि आपलेच उठ. ते म्हणतात ना नकट व्हाव पण धाकट होऊ नये. तेच माझ्या नशिबी आलं. आणि मोठ्याच्या घरच्या गोष्टी आपल्यासारख्या नसतात ग, वेगळ्याच असतात. मोठ्याच्या घरी एखादी बाई बाळंतीन झाली आणि लेकरू कसं का जन्माला येणं, आटको वटको बोंद्र बांद्र हेकणं फेकणं. पण त्या बाळंतीन बाईनी 4 लोक ते लेकरू नेलं विचारानं कसं दिसतंय. आदडपणा पाहिजे सांगावं लागतंय. अगो बाई चंद्राचा तुकडा. आता आली कुठे. अगो बाई वंसा. घरामध्ये नुसता गोंधळ. घरात हा गोंधळ आणि बाहेर बातमी बसली जानराव येणार. जानराव येणार म्हणल्या बरोबर गावातले घरातले पोरं सोर बायका सगळेजण गावाच्या वेशीकडे टक लावून पाहत बसले कसा असतोय जानराव. पोरांच्या हातामध्ये विटी दांडू, भोरे गोट्या बिट्या, झाडावर वाट्यावर पारावर इकडे तिकडे यांच्या प्रमाणे आयो आयो. आज आपल्या गावामध्ये गोरा येणार आहे. ए बावळ्या, गोरा नाही गोरा. ये तुझी व्याकरणले पक्क आहे का. मग गोरा आणि गोरा याच्यात काय फरक आहे. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे कशात काय टाकलं की र र आणि काय काढलं की र राहत. त्याला व्याकरणाचे नियमात काय म्हणतात. तुला येतं. तुला 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 अरे बाप, तुम्हाला कोणाला व्याकरण नाही येत. मला पण नाही येत. बरं तुम्ही एक काम करता का, तुम्ही गोट्या तिकडे खेळा, तुम्ही भोरे तिकडे खेळा, आम्ही इकडे इटी दांडू खेळतो. आणि तू ते साहेबाची गाडी आली की काय रे मारू नको ना, लागतात ना जरा. लई मजा येणार भाऊ. तू यंगतो पहिले ना, मी यंगू पहिले ना, मी यंगतो, तू इटी झेल. ते आले ना होय तिकडं, ते आले ना की बूम. ए यार मार ना विट्टी. ए मी नाही खेळत रे, तू फार लांब कोलतो, जवळ कोल ना. चाले की विचारना विचारना रे व्हॉट इज युअर मेन. मेन नाही नेम. अरे तेच भाऊ, दादा मला काय म्हणला, पहिले शूट आपण बोलायला आलो की त्याला कळत नाही, आणि ते बोलायला आले की आपल्याला कळत नाही. बॉम्ब बूम. आणि त्या ए यार भावरा लागला ना. ए गोट्या हलवू नका, एका जागी ठेवा. गोट्या हलवू नका. अरे गोट्या हलवू नको ना, मग नेम नाही लागत ना. अरे आज काय करतो तू. अरे तू आज काय करतो तू. अरे आम्ही गोट्या मारायला बसलो का मागून पाहिला होतो. आम्ही माग पाहो का पुढे पाहो. खेळाचे काही नियम आहेत का नाही. ए अरे गोट्या हलू नको रे. अरे गोट्या हलू नको रे. अरे गोट्या मी नाही खेळायचा. तो पम्या पाय झाडाखाली काय करतो. अरे ए पम्या उठ.
अरे पाहुणे यायचा टाइम झाला ना. त्या माणसावर इम्प्रेशन मारायला इंग्रजीचं पुस्तक वाचत बसला आणि त्यानं पुस्तक उलट धरलं ना. ए पण हा गाडी काय रे मानो. हा गाडी आली कुठे गाडी आली वाटत. गाडी आली वाटत. बाप केवढी लंबी चौडी गाडी. चड्डी नको केवढा चिमटा नको. बाहेरचे माणसाले नीट उभा राहा. अरे बाप केवढा मोठा माणूस आहे. आपल्याकडे पाहायला लागले. आपल्याकडे पाहायला लागले. आ मामा मामा आ मामा मा गुड मॉर्निंग. आमचं तुम्हाला रेकू. त्यांनी माझ्याकडे पाहून असं असं केलं. तेवढ्यामध्ये तिकडे पिंपळाखाली बायकांनी ए रुक्मन हा माणूस असा ढवळा का म्हणून दिसतो. हा माणूस असा ढवळा का म्हणून दिसतो. आणि त्याला काही झालं का काय. केवढा आहे बाई. बाप एवढा आता लेख केवढी असेल माय. आणि दादाचं कसं होईल बाई. आणि चालला बाई वाड्याकडे. कसा चाललाय. झप्प 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 चालला ग चालला ग चालला ग चालला ग. गेला बाई एकदाच. बबन्या ते आले वाटतं. ते आले पटकन घेऊन. अहो तिथे आपण गडीजवळ माणसं उभे केले. तुला जा म्हणलं ना. तुम्ही मला आहे ना आज इतकं तंग केलं ना. बबन्या जा इकडं बबन्या जा तिकडं. दरवेळेला मी इथून तिथं तिथून तिथं. आम्ही काम केलं तरी आमच्या नावानं बोंब नाही केलं तरी आमच्या नावानं बोंब. तिथं माणसं आपण उभे केलेले आहेत. दरवेळेला मी इकडून तिकडं सकाळपासून माझ्या पायाच्या टांगड्या नुसत्या बोंबल. प्लीज कम प्लीज कम प्लीज कम 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 ना कम ना. काशीनाथ फादर बाप्पा. Hello, how do you do? Hello, how are you? What's the name? Babnya. Oh, I say, hello, 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 hello. Oh, it's terrific hard these days. This is typical Indian old construction. Fantastic. Very good. Oh, Baba. Oh, like, one thing from you, when I went to this village, I was seeing the right wing. The village was completely green. The unknowns to whom? Yes. Yes, no. Okay. In this crowd, I didn't find anywhere Kashi. Where is Kashi? Hey, Kashi Mausi! Oh, no, sorry. Oh, जायत कर तू. मग दादा म्हणन राव. Oh, दादा! Hello? Hello, Hari. Hi, Kashi! Very good. There's a quite resemblance between your father. It seems that you're working very hard in these days. You become quite strong and stout. Very happy. And okay, say, I'm very busy today. I would go as early as possible. So you please ask your father to expedite the matter. बाप्पा ते म्हणतात जरा लवकर बोला चाली झाली तर. अरे जरा दम धर ना. आत्ता आले पाहुणे आले आले. आणि तुला काय म्हणलं तू मध्ये मध्ये इंग्रजी बोलू नको. बबन ते लांबून थकून भागून आलेले त्यांना म्हणा तोंडबिंड खंगाळायचं तर खंगाळून घ्या.
चहा कॉफी का विचारतो. जॉनराव, यू वॉन्ट टू खंगाळायचं? बरं, यू वॉन्ट कॉफी का टी? टी टी म्हणजे चहा कडक, भुकनी साखर हान. और मंदी टी ब्रिंगिंग ना. Okay. Oh, thank you very much, Kirsty. Let's with some of the important aspects. First of all, Indian marriage customs, rituals, and traditions. And secondly, with the financial aspect of all these things. So you please ask your father to explain me in detail. मग पती म्हणतात काही महत्वाच्या गोष्टीचा खुलासा. अरे जरा दम धर ना. काशीनाथ, आपल्याकडे लग्न असं ठरत नसतं उभ्या उभ्या. आता ते एवढ्या लांबून आलेले, आपल्या गावातले घरातले माणसं बसतील, लग्नाची बैठक जमल, लग्न कुठं करायचं, कसं करायचं, खर्च कोणी करायचा, तपशिलाच्या गोष्टी. लग्न म्हणजे जन्माच्या गाठी असतात. उभं राहून अशा गोष्टी नसतात सोडवत. याला म्हणते तू तवळा नवरान गुड घ्यायला बाशिंग. हा, तो चहाला हळू ये, हळू ये बाई, बाई हळू ये, बाई हळू ये, बाई चहा पाडशील, बाई हळू, बाई बाई बाई. घाबरून नाही, काही करत नसतात ते. आमची मंदी तुम्हाला फिअरिंग. प्लीज टेक ना बाप्पा. दादा तुझा आहे, स्टार्ट. Oh, thank you very much, Kirsty. Received your confidential letter in which you mentioned your marriage problem is a little bit serious. Say, I'll think of the problem. Mr. John, don't worry. We'll sit for discussion. You just accept everything. A light on with no light on. It's not the question of your future life only. It's a question of my daughter also. Let us be frank in the discussion. So please ask your father to explain. बाप्पा ते म्हणतात, त्यांना म्हणायचं आग्या आपल्याकडं रीतिरिवाजाप्रमाणे बैठकीत बोली चाली झाल्यावर, बैठकीमध्ये बोली चाली झाल्याशिवाय लग्नामध्ये आपल्याला लग्नाविषयामध्ये त्यांना फार घाई आहे का? मी एक काम कर, त्यांना म्हणा तुमचा चहा झाल्यावर तुम्ही थोडा माडीवर विश्रांती घ्या. हो सांग. जॉनराव, आफ्टर युअर टी यू टेक रेस्ट ऑन मॅडी. ओके. काशीनाथ, तू त्यांना घेऊन जा. बाबऱ्या, गावात जा. शास्त्रीबाबा, व्यंकटराव, छगनराव, मामा, काका सगळ्यांना म्हणावं जसे असतील तसे या. जानराव लग्नाच्या बैठकीत बोलाचाली करायला आलेले आहेत. ते माणसं आपल्यासारखी रिकामचोट नाहीत. ताबडतोब या म्हणावं. त्यांना म्हणावं जेवत असाल तर हात धुवायला इकडे या, आणि सदरा घातला असेल तर गुंडे इकडे येऊन लावा. पोरा हो, लग्नाची बैठक आवरा. पोरी हो आवरा. पोरी हो आवरा. आवरा 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 म्हणल्याबरोबर घरातलं वातावरण एकदम बदललं. बायका उत्साहात उठल्या, पत्रे खोचले. घरामध्ये लगबग 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 कामाला सुरुवात झाली. सुरेख बैठक सजवण्यात आली. प्रसन्न वातावरण तयार झालं. 1-1.5 तास कसा गेला कळलं नाही. वरून मिस्टर जॉन गावातून माणसं या. नारायणराव बसा, भाऊराव इकडं, बाळासाहेब इकडं, मधुकरराव तुम्ही इकडं, पंत पुढं, मामा माग बसून कसं चालल, जबाबदाऱ्या टाळता काय, असं या पुढे या, सारखा या. शास्त्रीबा हळू 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 हळू, दमानं दमानं, तक्क्या काढा तक्क्या काढा. या या मंडळी घ्या बसून. या भाऊराव या बसा. हे पोरा हो, धिंगाणा करू, माणसं पाहिलं नाही कधी. चुप. या जानराव बसा. काशीनाथ तू पलीकडे बैस. बबन तू मध्ये बैस इथं. काशीनाथ तू मध्ये मध्ये इंग्रजी बोलू नको. बबन आम्ही जे सांगू ते त्यानं म्हण, ते जे म्हणतील ते आम्हाला सांग. मंडळी, जानराव पोरीचा बाप आपल्या काशीनाथनं काय इतिहास भूगोल करून ठेवला तुम्हाला तर माहिती. रीतिरिवाजाप्रमाणे बोलाचाली करून घेऊ. जमलं नशीब, नाही जमलं तथास्तु. मी पहिल्यांदा त्याला कुकू लावून घेतो, बोलाचाली करून घेऊ. जानराव रीतिरिवाजाप्रमाणे पाहिलं का सुमीचं पोट्ट शतरंजाच्या दोऱ्याने तोडायच्या नाही, तुम्हाला नाही. शास्त्री बा तुम्ही घ्या पहिल्यांदा बोलून.
त्यांना म्हणा वा 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 रिपेरी वा 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 आम्ही आमच्याकडे ज्या पद्धतीने विवाह विधी संपन्न करतो वा 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 त्या पद्धतीने सर्व विधी संपन्न वा 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 शास्त्री वा 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 बसा खाली. बबन सांग. हा दॅट ओल्ड फेलो शेड you will have to do this marriage as per our custom, tradition, religion, झालंच तर culture, and you know our whole. Hey, Kashi, what's this whole? I could not follow. What's what to say? Ha, 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 ha. Very funny expression. You want to say the marriage will take place as per Indian rituals and traditions, and total custom will be followed in the marriage as per Indian tradition. Okay, right, you agreed. Right, you agreed. Right, Bappa? Right. मंडळी, पुढचा मुद्दा मी सांगतो, घाई आहे त्यांना. त्यांना म्हणो हे लग्न तुम्हाला दोन्ही अंगानी करून द्यावं लागेल. दोन्ही अंगानी. You will have to do this marriage by both the bodies. Oh, I couldn't follow exactly what I said about the bodies. I couldn't follow what I said about the bodies. You don't know? Wonderful. How both the bodies म्हणजे your body and our body. Both body. Hey, Cassie, what's this body? Ha. Wonderful expression. You must say total expenditure in the marriage of both the sides. That's all to bear. Right, you agreed. Right, you agreed. Right, Bappa? त्यानं म्हणो तुम्हाला लग्नाचा सगळा बस्ता घ्यावा लागेल. You will have to take basta. Oh, I could have followed. I saw the basta. You don't know? Wonderful. Oh, basta म्हणजे cloth of Kashinath, cloth of his father, cloth of his mother. And basta म्हणजे तुम्हाला माहिती नाही का? बस्ता म्हणजे काय असतं? क्लॉथ अपन 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 क्लॉथ. म्हणजे लुगडं आपण लुगडं, लुगडं आपण लुगडं, लुगडं आपण लुगडं, लुगडं लुगडं लुगडं. देन साड्या आपण साड्या साड्या साड्या. देन धोत्र आपण धोत्र 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 धोत्र. देन बनारशा आपण बनारशा बनारशा बनारशा. देन पैठण्या पैठण्या पैठण्या. देन पंचे पंचे पंचे. देन खणं आपण खणं ना 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 खणं. And all these gatta cloth in one big white cloth, and that cloth here got like this and basta. Wonderful expression. You must say total expenditure of cloth of both the sides. That's a lot about expenditure. Right, you agreed? Right, Bappa? Right. तेवढ्यात मिस्टर जॉन बोला चाली करतात. Oh, I'm sorry to disturb the station, please, if you don't mind. Excuse me. Sorry for interruption. Hey, Baba, please come here. Please come here. Like where is your toilet? Huh? Toilet. त्यांना जायचं वाटतं. जॉन राव, यू गो. हां गो गो. हां गो ना. हां यू गो बियॉन्ड दॅट भितार. गो अँड डू.
मग आता काय करता, खाली जी सोय ती मी त्याने सांगितली. मिस्टर जॉन गेले, जे वापस जावत आहोत, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, सम लेडी वॉज सिटिंग इन द बुश. सावरी बरं का, सावरी. मामा नक्की पार्वताबाई असेल. पार्वताबाईच असेल, तिचा रोजचा टेमच आहे हा. तुम्ही मला विचारा ना, गावातले सगळ्यांचे रोजचे टेम. जॉनराव सावरी बरं का, यू गो अगेन. हा, and now you turn left, left, left ना, left. मारील दगड नाही तर ती. हा, and now you go any व्यवहार, the whole वावर is our. मिस्टर जॉनला वावरात पाठवलं, तिकडे चर्चा सुरू झाली. मला जरा त्या माणसाचा संशय येतो. कशामुळं येतो? अहो पण कशामुळं येतो? येऊ द्या. मायचा ताप आजकाल यांना कोणाचा संशय यायला हो. परवा दिवशी मी पारावर घंटाभर गप्पा मारीत बसलो. उठता उठता मला म्हणले, आजकाल मला स्वतःचा संशय येतो. अरे त्या त्रिंबककडे लक्ष देऊ नका, त्याचं वरचं टिचलंय, त्याच्यातून आजकाल काही बाहेर यायला लागले. तुम्ही काय काळजी करू नका. आपण आपल्याकडे लग्नाच्या बोलाचाली झाल्यानंतर कशाही याद्या करतो. किंवा नवऱ्याचा कपडा एवढा, नवरीचा एवढा, व्यायाचे एवढे, विहिणीचे एवढे, करवल्याचे एवढे, मानापानाचे एवढे, असे सगळी यादी करून घ्या. मग भोजनाचं, मग काय अलंकाराचं करतं यादी तयार, प्रवास त्या यादीवर त्या माणसांची सही घेऊन टाकू आपल्या. आले ते, त्यांना पुढचा मुद्दा सांगा, घाई देते. त्यांना म्हणा, तुम्हाला 20,000 रुपये वरदक्षिणा द्यावी लागेल. 20,000 रुपये वरदक्षिणा. You will have to give 20,000 rupees. 20,000 rupees for what? 20,000 rupees. ते आपलं हे असतं ना, ते फीस ऑफ हजबंड. Hey, Kash, what's this face of husband? I cannot follow. What do you say? Face of... How? What's that? What's that? What's that? You mean it's dowry? No. I'm sorry. I will not accept this condition. This is completely out there concept. Please. No, please. Don't insist. No, no, no. बाप्पा ते दाबू दाबू नाहीच म्हणायला लागले. आता काय करायचं? हा मामा, हा त्यांना सांगू, मोडायचं कर्तव्य नाही. जॉनराव ब्रेक. We have no duty. He said, Mama, can I say, this is not a question of money only, it's a question of ethics, values of life. We are living in modern age. You must try to convince your family members, being an educated person in the family, that this is completely outdated. Oh, I'm sorry, I'm sorry, I'm sorry. I withdraw my words. I just observe your family members. There are expressions. They're quite sentimental on this issue. I can understand. It's a deep-rooted problem in your society. They are very sentimental. Please tell them I'll manage in different form, not in doubt. ते म्हणे आम्ही काय वेगळ्या पद्धतीने द्यायचं ते देऊन टाकतो. असं त्यांना शेवटचा मुद्दा सांगा. त्यांना म्हणो, हे लग्न लंटनला होईल आणि आमच्या अख्ख्या वराडाचा जायचा यायचा बुंगचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल. हो जॉनराव, दिस मॅरेज ॲट लंटन, लंटनच युअर विलेज, and our whole Warad will come by boom. What am I saying? Wow. You don't know Warad.
वरण म्हणजे काशीनाथ इज फादर मदर सिस्टर, देन शी सिटिंग शी सिटिंग शी सिटिंग शी सिटिंग शी सिटिंग, आत्या मामी काकू मावशी, देन मावस बहिणी चुलत बहिणी आत्या बहिणी, देन शी सिटिंग विथ लेकरू ऑन मांडी इन कॉर्नर, then he all family member. Where's the number cash? Oh my God, quite big number. I don't know how to manage all those things. What's the number cash? Oh, whoa. I think that's all about a charter plane. Okay, I'll manage charter plane. तेवढे आम्ही खास विमान करू असं त्यानं म्हणून सही करायचं. जनरो प्लीज राईट युअर नेम. नसल जमा तांग था. आमच्याकडे गावगाव व्यवहार याच्यावर चालू आहे अजून. You want undertaking for me? You don't believe my words? Okay, your paper please. Hey, your pen please. Oh, thank you very much. Hey, Kashi, I don't know the script. Is it all right if I ask you for? You want undertaking? I don't mind. Okay. Hello. Hello. Congratulations. Hello. Congrats. Hello. Congrats. Hello. Kashi. Congratulations. I'm very happy today. Really. I know what's to express my feeling today. And my daughter will be very happy to see most informal atmosphere family. And you just fix it right and let me know as early as possible. I shall come to receive at the airport. Oh my God, it's too late for me. I must go now. Oh, Kashi will explain everything in detail. Thank you very much. Bye-bye. Bappa चालले ते. नाही त्यानं म्हणून जेवण John, you please take your food and then go. थांबतो म्हणले. वा मंडळी माणूस पुन्हा येणार नाही. व्याही भोजन उरकून घेऊ. पोरियो उठा, स्वयंपाकाला लागा, पंक्तीची तयारी करा. काशीनाथ स्वयंपाक होईपर्यंत तू पाहुण्याला बाग बगीचा शेतीवाडी दाखवून ये. बबन्या गावात जा, वाजंत्रीवाल्याला म्हणा बडवायला या. मंडळी पंक्तीला बसायचं, जायचं नाही. पोरा हो आवरा, पोरी हो आवरा म्हणल्या बरोबर घरातलं वातावरण एकदम बदललं. बायका उत्साह तुटल्या, पत्र खोचले. घरामध्ये लगबग कामाला सुरुवात झाली. सुरेख रांगोळी काढण्यात आली. पाट मांडले, केळीची पानं, फुलपत्रे, तांबे, भांडे ठेवले. तर बायका इकडे तिकडे फिरायला या. एक अवतन गेलं शेतात, एक अवतन गेलं गावात. या नारायणराव या पाटावर, इथं भाऊराव तुम्ही इथं, बाळासाहेब तुम्ही इथं, पंत इथं, अण्णा तुम्ही इथं, मामा इकडं बाजूला, शास्त्री बुवा सावळ्यात तिकडं. या मंडळी घ्या बसून, या बसा, या जानराव. I say, oh my God, what is this white designing? What is this white designing? This का? This ना? आपलं ते हे असतं ना, व्हाईट स्टोन, हा, कुटू रगडू रांगोळी. Hang on. John, you please sit on this part. Sit, Anna. Oh, thank you very much. Hello, Harire. I like this Indian style. When I had been to India 10 years back, I recollected old days. Particularly in Indian style, the folding of the legs is a little bit difficult, but even, my God. All married like this. गुडघ्यावर बसल्यावर कोपऱ्यात चर्चा. त्यांच्यामध्ये जेवायला बसल्यावर नमाज बिमाज पडतेत का काय? पुरी हो भरभर वाडा, पाहुण्याला घाईये. अगोदर मीठ, लिंबू, कोरडी चटणी, पातळ चटणी, कोरडी भाजी, पातळ भाजी. ताट कसं सजलं पाहिजे. जेवणारा माणूस पान पाहून प्रसन्न झाला पाहिजे. खरकट फेकल्यासारखं फेकू नका. चला बरोबर, चला सुमे चल, सिंधू पुढे चल, शरव पुढे चल, चला पुढे. अरे राम, त्या शोभीच्या पोराला कोणी सोडलं पंक्तीत? केला त्यानं पचका, पडला त्याचा पाय पातळ भाजीत पचकन. पान बदला, दुसरं टाका. रेखला अरे ते लेकराला मारू नको ना. त्यांना सांगा घाई सुरू करा म्हणा, सावकाश होऊ द्या.